कर्नल सत्यपाल दिल्लीमध्ये गव्हर्नमेंटने दिलेल्या जागेमध्ये राहत होते. तिथे त्यांचा 5 खोल्यांचा खूप मोठा बंगला होता. तो बंगला 5 खोल्यांचा होता, पण बंगल्यात राहणारे एकमेव व्यक्ती म्हणजे कर्नल सत्यपाल. घरात सर्व सुखसोयी उपलब्ध होत्या. त्यांना कोणतेही काम करावे लागत नव्हते. जेवण तयार करण्यासाठी घरात स्वयंपाकी होता. घरकामासाठी घरात नोकर चाकर होते. कर्नल सत्यपाल जवळ चैनीच्या वस्तूंची कोणतीही कमतरता नव्हती. बाहेर कुठे येण्या जाण्यासाठी घरात वेगवेगळ्या प्रकारच्या कारही होत्या. पण जर काही उणीव असेल तर ती होती आपल्या लोकांची. म्हातारपणात आपुलकीची भावना, प्रियजनांच्या सहवासाची आणि प्रेमाची जास्त गरज असते. ही आपुलकीची भावना कितीही किंमत देऊन विकत घेता येत नाही, याची जाणीव त्यांना वेळोवेळी येत होती. असं नव्हतं की कर्नल सत्यपाल यांना मुलगा, मुलगी किंवा सून नव्हते. त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. एक मुलगा पुण्यात शास्त्रज्ञ आहे, तर दुसरा मुलगा अमेरिकेमध्ये मोठा वकील आहे आणि मुलगी मुंबईमध्ये मोठ्या कॉलेजची प्रिन्सिपल आहे. सत्यपाल यांची 3ही मुले खूप चांगल्या पदावर कामावर आहेत. पण एकाही मुलाला किंवा मुलीला आपल्या वडिलांना भेटायला वेळ मिळत नव्हता. दोन्ही मुलं किंवा मुलगी आपापल्या कामात इतके व्यस्त होते की ते वडिलांशी महिन्यातून फोनवर जेमतेम 2 मिनिटेच बोलायचे. त्यांच्या परिस्थितीबद्दल, त्यांच्या तब्येतीबद्दल थोडंसं विचारून लगेचच फोन डिस्कनेक्ट करायचे. सत्यपालजी यांनी आपल्या मुलांना कितीतरी वेळा सांगितले होते की मुलांनो, जेव्हापासून तुमची आई गेली आहे तेव्हापासून मला इथे एकटे राहणे खूप मुश्किल झालं आहे. एकटं घर खायला उठतं. आई घरी असेपर्यंत म्हातारपणाचा काळ निघत होता, पण आता एकांतात दिवसही जात नाही. मलाही माझ्या मुलाकडे आणि सुनेकडे जाऊन राहावंसं वाटतं आणि उर्वरित आयुष्य त्यांच्यासोबत राहून घालवावंसं वाटतं. पण एकही मुलगा आपल्या वडिलांचे म्हणणे गांभीर्याने घेत नव्हता. ते एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात. एके दिवशी कर्नल सत्यपाल त्यांच्या बंगल्यातल्या छोट्याशा पार्कमध्ये शांतपणे बसले होते आणि ते एकटेच बसून चहा घेत होते. पण ते मनातून खूप दुःखी होते. आज त्यांना त्यांच्या बायकोची खूप आठवण येत होती, कारण तिचे निधन होऊन 2 वर्षे झाली होती. गेली 2 वर्ष ते या घरात एकटेच राहत होते. या 2 वर्षात एकदाही मुलगा किंवा त्यांची मुलगी त्यांना भेटायला आले नव्हते, कारण त्यांच्याजवळ त्यांच्या कामाव्यतिरिक्त मला भेटायला वेळच नव्हता. जेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले होते तेव्हाच ते 4 दिवस सुट्टी घेऊन घरी आले होते आणि त्यानंतर परत निघून गेले. कर्नल सत्यपाल बसल्या बसल्या विचार करत होते की वसुधा, जेव्हा तू आमच्यासोबत राहत होतीस तेव्हा हा बंगला किती सुंदर हसत खेळत होता. या बंगल्यात आपले लहान लहान मुले खेळायची. संपूर्ण घर आणि अंगण हिरवेगार होते. पण आता मुलं मोठी झाली आहेत. ते त्यांच्या संसारात आणि नोकरीत व्यस्त असतात आणि तू सुद्धा मला सोडून निघून गेलीस. अरे, निदान म्हातारपणापर्यंत तरी तू मला साथ दिली असतीस, पण तूही मला सोडून गेलीस. आज बायकोची आठवण काढत त्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. ते चहाचा कप आत स्वयंपाकघरात आणून ठेवतात आणि आपल्या खोलीत येऊन खोल विचारात बुडून जातात की कुणीही सोबत नसताना म्हातारपण एकट्यानं घालवणं किती कठीण असतं. मला तर माझे जगणे आता खूप कठीण जात आहे. निदान मुलं तरी माझ्याशी बोलत राहिली असती, भेटत राहिली असती तर मला माझ्या मुलांकडून फारशा अपेक्षाही नाहीत. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की त्यांनी किमान माझ्याशी नीट बोलावे, त्यांनी मला थोडा वेळ द्यावा. ते इथे येऊ शकत नसतील तर त्यांनी मला किमान रोज संध्याकाळी 5 मिनिटे तरी फोन करावा. पण माझी मुलं माझ्यासाठी इतकाही वेळ देऊ शकत नाहीत. अचानक ते त्यांचा फोन उचलतात आणि त्यांच्या दोन्ही मुलांना फोन लावतात. दोन्ही मुलं फोन तर उचलतात आणि हे सांगून पटकन फोन ठेवून देतात की काही महत्त्वाचं बोलायचं असेल तर मेसेज करा, आम्ही तुम्हाला फ्री झाल्यावर फोन करू. त्यानंतर ते त्यांच्या मुलीला फोन लावतात. मुलगी ही कॉलेजला असते.
ती सांगते की बाबा सध्या माझ्या कॉलेजमध्ये परीक्षा सुरू आहेत, मी ड्युटीवर आहे, मी तुमच्याशी नंतर बोलते. आणि मुलीनेही फोन कट केला. कर्नल सत्यपाल यानंतर आपल्या मुलाच्या फोनची वाट पाहू लागले. आठवडा उलटून गेला, पण एकाही मुलाने त्यांना फोन केला नाही, कारण त्यांच्यासाठी कोणत्याही मुलाजवळ वेळच नव्हता. त्यांच्याकडे जो थोडा वेळ असतो तो ते त्यांच्या कुटुंबाला आणि मुलांना देतात, पण म्हाताऱ्या वडिलांच्या प्रती त्यांचेही काही कर्तव्य आहे हे ते विसरले होते. कर्नल सत्यपाल 10 दिवसानंतर पहाटे 5 वाजता पुन्हा त्यांच्या दोन्ही मुलांना फोन करतात आणि म्हणतात की बेटा, तू अजून ऑफिसला गेला नसशील, म्हणूनच मी तुम्हा दोघांना सकाळी लवकर फोन केला, जेणेकरून आपल्याला बोलता येईल. तिकडून मुलगा बडबडतच म्हणाला की हो बोला, इतकं काय महत्त्वाचं बोलायचं होतं, ज्याकरता तुम्ही इतक्या सकाळी सकाळी कॉल करून आमची संपूर्ण झोपच खराब केलीत. इकडून कर्नल साहेब म्हणाले की बाळा, मी म्हणत होतो की पुढच्या महिन्यात दिवाळी आहे. तुझ्या आईला जाऊन 2 वर्ष झाली आहेत. तेव्हापासून तुम्ही एकाही सणाला घरी आला नाही. मुलांशिवाय घर सणासुदीला रिकामं वाटतं. त्यामुळे यावेळेस दिवाळीत तुम्ही सर्वांनी मुलांसोबत घरी यावं आणि माझ्यासोबत एकत्र दिवाळी साजरी करावी, असा माझा विचार आहे. धाकटा मुलगा त्यांच्यावर ओरडतो आणि म्हणतो की मला न विचारता तुम्ही कसं ठरवू शकता की मी दिवाळीला घरी येईल म्हणून? अहो, मी तुम्हाला सांगणारच होतो की इथल्या एका मोठ्या सोसायटीत मी माझा स्वतःचा फ्लॅट घेतला आहे आणि माझ्या त्या घरात माझी पहिली दिवाळी असल्याकारणाने मी तिकडे येऊ शकणार नाही. मी माझ्या घरीच दिवाळी साजरी करणार आहे. तुम्ही मोठ्या भावाला विचारून पहा, कदाचित तो आला तर ठीक आहे, असे बोलून तो फोन कट करतो. बिचारे कर्नल सत्यपाल हताश होतात आणि आपल्या मोठ्या मुलालाही विचारतात की तू तरी यंदा दिवाळी साजरी करायला घरी येशील ना? तुला तरी यायला काहीच हरकत नाही. तेव्हा मोठा मुलगा म्हणतो की मी माझ्या ऑफिसमध्ये दिवाळीच्या फारशा सुट्ट्या नाहीत, फक्त 2 दिवसांची सुट्टी आहे आणि या 2 दिवसाच्या सुट्टीत मी घरी कसं येणार, कारण घरी पोचायला 2 ते 3 दिवस लागतात. म्हणूनच मी असहाय्य आहे की मी घरी येऊ शकणार नाही आणि इकडे मला माझ्या बायको मुलांसोबत दिवाळी साजरी करायची आहे. त्याचे हे बोलणे ऐकून सत्यपालजी पुन्हा हताश होऊन जातात आणि फोन सोफ्यावर फेकून ते त्यांची काठी उचलतात आणि बंगल्यातून बाहेर येऊन चालायला लागतात. आज ते आपल्या दोन्ही मुलांवर खूप चिडले होते. एकही मुलगा आपल्या म्हाताऱ्या बापाची विचारपूस करायला घरी यायला तयार नाही. अरे, मलाही माझ्या नातवंडांना भेटण्याची इच्छा आहे, मलाही माझ्या मुलांसोबत सुनांसोबत राहण्याची इच्छा आहे आणि त्यांच्याकडे माझ्यासाठी एक दिवसही वेळ नाही. चालत असतानाच सत्यपालजी एक निर्णय घेतात की जर मुले येऊ शकत नाहीत तर काय झालं, माझ्याकडे तर वेळ आहे ना, मी तर त्यांच्याकडे जाऊच शकतो ना. आपल्या मुलांबद्दल असा विचार करताच त्यांचे डोळे चमकतात. ते पुन्हा घरात येऊन आपल्या मुलांना सांगतात की बेटा, तुला सुट्टी नाही, तुझ्याकडे वेळ नाही तर काही हरकत नाही, पण तुझ्या या वृद्ध वडिलांकडे तर वेळच वेळ आहे, मी तुमच्याकडे येतो. त्यावर मुलगा म्हणाला, ठीक आहे बाबा, या, आणि तिकडून येताना तुमच्यासोबत एक स्वयंपाकी आणि एक केअरटेकर नक्कीच घेऊन या, कारण माझ्या घरात 4 खोल्या आहेत आणि 4ही खोल्या विभागल्या गेल्या आहेत, एकही खोली रिकामी नाही. पण हो, माझ्या जवळच्या सोसायटीतच 2 BHK फ्लॅट आहे, त्यात मी तुमच्यासाठी राहण्या खाण्याची सर्व व्यवस्था करीन. म्हणूनच मी म्हणतोय की तुम्ही तुमच्यासोबत एक स्वयंपाकी नक्कीच घेऊन या आणि तुमच्या औषधांची काळजी घेईन असा माणूसही सोबत घेऊन या, कारण माझ्याकडे तिकडे तुमच्याजवळ येऊन तुमची काळजी घेण्याइतपत पुरेसा वेळ नाही. मुलाचे म्हणणे ऐकून कर्नल सत्यपाल स्तब्धच झाले. त्यांनी मनात विचार केला की आपल्या मुलाकडे जाऊनही जर वेगळ्याच फ्लॅटमध्ये जाऊन राहायचं असेल तर मग स्वतःच्याच बंगल्यात राहायला काय हरकत आहे. जर तिकडे जाऊनही मी मुलांसोबत, सुनेसोबत, नातवंडांसोबत राहू शकणार नसेल तर तिथे जाऊनही काय उपयोग. त्यापेक्षा इथेच राहून कमीत कमी मी माझ्या बायकोच्या आठवणीसोबत तर राहू शकतो. पण आज ते आपल्या दोन्ही मुलांवर खूप रागावले होते, चिडले होते आणि त्यांचा राग काही केल्या इतक्या लवकर कमी होणार नव्हता. आपल्या मुलांना धडा शिकवण्याचा आता त्यांनी निर्धार केला होता. आपल्या मुलांना आता चांगली सद्दल घडवायची असं त्यांनी ठरवलं.
अरे, मुले अशी कोणत्या मोठ्या पदावर काम करत आहे की आज त्यांना त्यांच्या म्हाताऱ्या बापाला एक दिवस भेटायला यायलाही त्यांच्याकडे वेळ नाही. 2 वर्ष उलटून गेली तरी माझी मुलं मला एकदाही भेटायला आले नाहीत की कधी माझ्या तब्येतीबद्दल विचारले नाही. महिने महिने उलटून जातात तरी मला साधा एक फोन करत नाहीत. पण आता पुरे झाले. आता असं चालणार नाही. मुलांचेही त्यांच्या पालकांप्रती काही कर्तव्य असतं की नाही? आईवडील आपल्या मुलांप्रती असलेले सर्व कर्तव्य पार पाडतात, पण जेव्हा मुलांची पालकांच्या प्रती असलेली कर्तव्य पार पाडण्याची वेळ येते तेव्हा मुलं मोठी होऊन ती झुगारून देतात आणि व्यस्त असल्याचे सांगून त्यांना आपल्या जबाबदारीतून मोकळं व्हायचं असतं. आणि मग आज कर्नल सत्यपाल यांनी असा काही निर्णय घेतला की त्यांनी घेतलेल्या निर्णयाची सर्वत्र चर्चा होऊ लागली, कारण त्यांनी आपल्या मुलांविरुद्ध कोर्टात धाव घेतली. आणि आज एका वृद्ध बापाने आपल्याच मुलांविरुद्ध कोर्टात तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण ऐकून सगळेच थक्क झाले होते. शेवटी कर्नल सत्यपाल यांचे त्यांच्या मुलाशी असे कोणते भांडण झाले की त्यांनी त्यांच्याच मुलांच्या विरोधात केस दाखल केली. जज साहेब ही विचित्र केस पाहून आश्चर्यचकित झाले होते. त्यांनी सत्यपालजींना विचारले, तुमची काय तक्रार आहे तुमच्या मुलांबद्दल? म्हातारे वडील म्हणाले की माझी अशी इच्छा आहे की माझ्या मुलांनी त्यांच्या क्षमतेनुसार दर महिन्याला मला खर्च द्यावा. जज साहेब पुन्हा म्हणाले की तो तर तुमचा अधिकारच आहे. मग त्यासाठी तुम्हाला कोर्टात केस दाखल करण्याची काय गरज होती? तुमचा मुलगा तुम्हाला दर महिन्याला खर्च देईलच. तेव्हा वृद्ध वडील पुन्हा म्हणाले की माझ्याकडे पैशांची कमतरता नाही, परंतु तरीही मला माझ्या मुलांकडून खर्च हवा आहे. मग तो कमी असावा की जास्त ही त्यांची मर्जी आहे. जज साहेब सत्यपालजींचे बोलणे ऐकून ते आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले की जर तुमच्याकडे पैशांची कमतरता नाही मग तुम्ही तुमच्या मुलांकडून खर्च का मागत आहात? म्हातारे वडील आपल्या मुलांचे नाव आणि पत्ता देत म्हणाले की न्यायाधीश महोदय, तुम्ही माझ्या मुलांना कोर्टात बोलवा. का? मग तुम्हाला सगळं कळेल. जेव्हा दोन्ही मुलं न्यायालयात हजर झाली तेव्हा जज साहेबांनी त्या मुलांना सांगितले की तुमच्या वडिलांना दर महिन्याला तुमच्याकडून खर्च हवा आहे. मग ती रक्कम तुम्ही द्याल तितकी ते घ्यायला तयार आहेत. जज साहेबांचे म्हणणे ऐकून दोन्ही मुलं स्तब्ध झाली आणि वडिलांकडे पाहत विचार करू लागले की वडिलांनी असे का केले? माझे वडील तर खूप श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे बंगला आहे, कार आहे, पैशांची तर कोणतीही कमी नाही. तरीही त्यांनी असं का केलं असेल? तेव्हा जज साहेबांनी सांगितले की तुमच्या वडिलांनी ही अनोखी मागणी केली आहे. त्यांनी असे का केले हे त्यांनाच विचारा. वृद्ध वडिलांनी न्यायाधीशांना सांगितले की तुम्ही माझ्या मुलांना सांगा की त्यांनी मला दरमहा 500 रुपये द्यावेत आणि तेही स्वतःच्या हाताने, आणि ते पैसे देण्यात त्यांनी अजिबात उशीर करायचा नाही. जज साहेबांनी दोन्ही मुलांना आदेश दिला की त्यांनी कोणताही विलंब न करता दरमहा 500 रुपये त्यांच्या वडिलांच्या हातात आणून द्यावेत. म्हाताऱ्या वडिलांनी केस दाखल केली आहे, कोर्टाने आदेश दिला आहे, तर दोन्ही मुलांना न्यायालयाचे पालन तर करावेच लागणार होते. त्यामुळे त्यांनी आपल्या म्हाताऱ्या वडिलांना दर महिन्याला 500 रुपये स्वतःच्या हाताने देण्याचे कबूल केले. पण जज साहेबांच्या मनात सतत एक प्रश्न वारंवार येत होता की असे कोणते कारण आहे ज्यामुळे कर्नल सत्यपाल यांना पैशांची कमतरता नसतानाही स्वतःच्या मुलांकडून दरमहा पैशाची मागणी करत होते. आणि असंही आजकाल 500 रुपयात काय होतं, पण तरीही ते त्यांच्या मुलांकडून 500 रुपये मागत आहेत. यानंतर कर्नल सत्यपाल कोर्टातून बाहेर पडू लागले. तेव्हा न्यायाधीशांनी सत्यपालजींना त्यांच्या केबिनमध्ये बोलावले आणि विचारले, जर तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का? तुम्ही तुमच्या मुलांवर केस का दाखल केली? तुम्ही तर खूप श्रीमंत आहात आणि जर तुम्ही गुन्हा दाखल केलाच होता तर मग तुम्ही फक्त 500 रुपये का मागितले? तेव्हा कर्नल सत्यपाल हसतच म्हणाले, जज साहेब, मला पैशांचे काहीही घेणे देणे नाही. मला फक्त माझ्या मुलांना बघायचे होते. अहो, मला माझ्या मुलांचा चेहरा पाहण्याची ओढ लागली होती. 2 वर्ष झालं मी त्यांना बघितलंसुद्धा नव्हतं. माझी दोन्ही मुले त्यांच्या कामात इतकी व्यस्त असतात की त्यांना त्यांच्या वडिलांना भेटायलाही वेळ मिळत नाही. एक जमाना झाला आहे मी त्यांना भेटलो नाही आणि मी त्यांच्याशी फोनवरही बोलू शकलो नाही. माझं माझ्या मुलांवर खूप प्रेम आहे, म्हणूनच मी त्यांच्यावर केस दाखल केली.
जेणेकरून ते मला पैसे देण्याच्या बहाण्याने इथे येतील, तेव्हा मी त्यांना डोळे भरून पाहू शकेल, त्यांना भेटू शकेल आणि त्यांना पाहिल्यानंतर मी आनंदी होऊ शकेल. माझ्या मुलांना वेळ नसला तरी कोर्टाचा आदेश देऊन ते पैसे द्यायला माझ्याकडे आले तर मला माझ्या मुलांना भेटता येईल, त्यांना बघता येईल, माझे मन हलके होईल. म्हाताऱ्या वडिलांचे बोलणे ऐकून जज साहेबांच्याही डोळ्यात पाणी तरळले आणि ते म्हणाले की जर हे तुम्ही मला आधीच सांगितले असते तर मी तुमच्या दोन्ही मुलांना तुमची काळजी न घेतल्याबद्दल शिक्षा केली असती. पण त्यावर म्हातारे वडील म्हणाले, जर तुम्ही त्यांना शिक्षा केली असती तर मला अजूनच दुःख झाले असते, कारण ते जरी मला विसरले असले तरी खरंच मी माझ्या मुलांवर खूप प्रेम करतो आणि माझ्यामुळे माझ्या मुलांना कोणतीही शिक्षा व्हावी किंवा त्यांना कोणताही त्रास व्हावा असं मला मुळीच वाटत नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या कथेतून आपण हे शिकलो की खूप धावपळीच्या जीवनात आपण पैसे कमवण्यात इतके व्यस्त होऊ नये की आपण आपल्या कुटुंबाला विसरून जाऊ. आपल्या वृद्ध आईवडिलांसोबत बसायलाही आपल्याला वेळ मिळत नाही, त्यांना भेटायलाही वेळ नाही. वडिलांचे तर नावच आहे की ते नेहमी जबाबदाऱ्या, संघर्ष आणि दुःख सहन करतात. ते नेहमी आपल्या कुटुंबाच्या सुखाचाच विचार करतात. आपल्या कुटुंबापासून दूर असूनही ते आपल्या मुलांना नेहमी आनंद देऊ इच्छितात. मग तुम्ही त्यांना म्हातारपणात तुमच्यापासून दूर का करता? म्हातारपणातच त्यांना तुमची खरी गरज असते. त्यामुळे म्हातारपणात तुम्ही त्यांचा खरा आधार बना, त्यांना सांभाळा, प्रेम करा. आईवडिलांना फक्त एवढंच हवं असतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.